नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या ट्रेंडिंगला चालू आहे। सर्व महिलांची गर्दी सेतू कार्यालय किंवा अंगणवाडी सेविका यांच्या जवळ लागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जाताना कागदपत्र कोणकोणती घेऊन जायचे? फक्त ही 4 कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे। ती कागदपत्र घेऊन गेल्यानंतर तुमचा फॉर्म 100% ॲक्सेप्ट होणार आहे। जर का तुम्ही फॉर्म भरताना या चुका केल्या तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार। तर मित्रांनो, काय काय प्रोसेस आहे, काय काय अर्ज आहेत, कोणकोणते तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्याचीच माहिती आपण घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिला डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड द्यायला लागणार आहे। आता आधार कार्ड काय सगळ्यांच्याकडे असतंच। मित्रांनो, सगळ्यात अगोदर हे व्हेरीफाय करायचं आहे की तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे। आता आधार कार्ड झालं तर मित्रांनो, सेकंड डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचा पुरावा पाहिजे। तर 15 वर्षापूर्वीचा काय पुरावा? तर मित्रांनो, तुमच्याकडे डोमासाईल असलं पाहिजे, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला असला पाहिजे, त्यानंतर जन्माचा दाखला असला पाहिजे, त्यानंतर मतदान ओळखपत्र। आता ही 4 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत। या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल, पण ते एक डॉक्युमेंट जे आहे ते 15 वर्षापूर्वीचं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अपलोड केल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही। 15 वर्षापूर्वीचा जर यापैकी एक कोणताही पुरावा असेल तर तो तिथे जोडायचा आहे। आता समजा की तुमच्याकडे या 4 पैकी कोणतेही डॉक्युमेंट नाही, तर मित्रांनो, तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला तिथे रेशन कार्ड तुमचं जर आहे ते 15 वर्षापूर्वीचं आहे तर ते जोडलं तरी सुद्धा चालू शकते। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला। तुम्ही तिथे डॉक्युमेंट भरत असताना ऑनलाईन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करण्याची एक सिस्टीम आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तिथे उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तहसीलदाराचा, तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला अपलोड करू शकता। आणि जर का तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तिथे तुमचे जर का पिवळे रेशनिंग कार्ड असेल किंवा केशरी रेशनिंग कार्ड असेल तर ते रेशनिंग कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। पण रेशनिंग कार्ड कधी अपलोड करायचं? ज्यावेळेस तुमचा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्यावेळेस तुम्ही रेशनिंग कार्ड अपलोड करू शकता। तर त्याच पद्धतीने मित्रांनो, आता रेशनिंग कार्ड अपलोड केलं तर तुमचा उत्पन्नाचा दाखल्याचा क्रायटेरिया पूर्ण होतो। आता त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट काय? तर मित्रांनो, हमीपत्र। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथून हमीपत्र डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावरती तुमची सिग्नेचर करून तिथे अपलोड करायचं आहे। आता हमीपत्र पूर्ण झालं। ही 4 डॉक्युमेंट जर का तुम्ही जोडली तर तुम्हाला 100% तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह होणार आहे आणि रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी होणार आहेत। तर मित्रांनो, आता ही सगळी झाली डॉक्युमेंट अपलोडेशनची प्रोसेस। आता तुम्हाला बँक डिटेल्स भरायचे आहेत। तुमचं नॅशनलाइज बँकेचं खातं असलं पाहिजे, तर ती बँकेचं जे पासबुक आहे त्याची पहिली प्रत असते, तर ती पहिली प्रतीची तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे। झेरॉक्स जर काढली तरी सुद्धा चालू शकते, किंवा तुमच्याकडे जर का ओरिजिनल पासबुक असेल तर त्याचा फोटो काढून जर तिथे अपलोड केला तरी सुद्धा चालू शकते। तर मित्रांनो, त्याच्यावरती IFSC कोड, तुमचं नाव, हे संपूर्ण जी माहिती आहे तर ती स्पष्ट दिसली पाहिजे। आणि त्याच पद्धतीने तिथे टाकायचा सुद्धा ऑप्शन असतो, तर तिथे टाकताना तुम्हाला संपूर्ण माहिती बरोबर भरायची आहे। IFSC कोड, नाव तुमचं अगदी व्यवस्थित भरायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला जर का आपला फॉर्म भरायचा असेल, तुमच्या घरच्या घरी मोबाईलवरती तुमचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि फॉर्म घरच्या घरी भरून टाका। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि घंटेच्या बटनावर क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।